मग माणूस कसा असला पाहिजे? माणसाची किंमत कशात आहे? माणसाची किंमत रंगात नाही. माणसाची किंमत रंगात नाही. माणसाची किंमत कुठे करायला पाहिजे? गुन्हा. मग माणूस रंगानं गोरा असो या काळा असो तो मतलब नाही, पण तो सिल्वा नटला पाहिजे, तो गुणवा नटला पाहिजे. तो सिल्वा नटला पाहिजे, तो गुणवा नटला पाहिजे, तो माणूस. नाही तर मग माणसाला यार चेली रेडवली याला माणसं बरोबर आहे की नाही? माणसं आहेत की नाही? तर माणसं कसे असले पाहिजे? तर माणसासारखे माणसं असले पाहिजे. बघा, एक कुटुंब होतं, तुम्हाला सर्वांना माहिती आहे. नामदेव आला आपला, नामदेव आणि संगीता. तर नामदेव आणि संगीता हे जोडी होती, पती पत्नी. तर नामदेव संगीता ते संगीता, दोघही जण समजले ना. पेनाचं काम नाही, काय झालं याना डबा ते असे करत काम चालू करत. नामदेव संगीता तिथं काय मग नामदेव संगीता असे होते. तर झालं लग्न वगैरे झालं नामदेव संगीताचं. आणि लग्न झाल्यानंतर तुम्हाला माहित आहे, तुम्ही तुमचं सांभाळा, भांडे कुठे पहिले झाले, आपलं घर बांधलं पत्र्यावत्र्याचं, आई वडील तिकडे आणि नामदेव संगीता इकडे. नामदेव संगीता इकडे, जमीन गिमीन काही नाही. लग्न झालं मग काही प्रकारच नाही ना, आपला संसार उचलला आणि एक बाजून आपला काम चालू केला नामदेव आणि संगीता. मग आता काय आहे? ना जमीन आहे ना नोकरी आहे. खेड्यातलं गाव, त्या भागातलं गाव आहे आता खेड. आता जमिनी नाही आणि नोकरी नाही. मग आता काय करायला लागेल? दुसऱ्याच कामाला जावं लागेल ना शेतात. मग ते काय करायचं? नामदेवराव हे दुसऱ्याच्या कामाला जात आणि आमच्या वंदनाबाई बी दुसऱ्याच्या कामाला जात. दुसऱ्याच्या कामाला जात, हे गावची गोष्ट आहे. तर दुसऱ्याच्या कामाला जात. मग आता वंदना निंदन खुरपण करायची, बरोबर आहे की नाही? शेतीतले जे काही लेडीज काम आहे ते वंदना करायची आणि नांगर वखर अमुक डमुक तो नामदेवराव ते काम करायचं. दोघंही आपले कमावत मस्त राहत खात, काही कमीच नाही. काय कमी आहे? दोघं जण कमावतात का? बाई इकडे कमावते, निंदन खुरपण म्हणजे नाही नामदेवराव इकडून कमावते. मग मस्त खाणं पिणं चाललं, मस्त खाणं पिणं चाललं. तर चाललं खाणं पिणं 1 वर्ष झालं, 1.5 वर्ष झालं, 1.5 वर्षात झाले. पहिले 2 होते, 1.5 वर्षात 3 झाले ना घरात. 3 झाले ना. असं करता 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 अधिक 2-3 वर्ष झाले, 4 झाले. अधिक 2-3 वर्ष झाले, 5 घरात 5 झाले ना. म्हणजे 3 मुलं आता. आणि नामदेव आणि संगीता, नामदेव आणि संगीता तिघं 5 जण झाले. आता 5 जण झाल्यानंतर 5 जण झाले. आता खर्च वाढला की नाही? अमुक आहे, पैसा आहे, कपडा लत्ता आहे, दिवाळी दसरा आहे, काय अनेक दसरा आहे, गेल्या पैसा लागतात. मग आता पैसा पुरीन काय? मग आता जसे जसे मुलं वाढून राहिले तसं त्यांचं थोडंफार संसाराचा गाळा डगमगत आहे नाव. आता करता 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 या संगीताला डोकं, संगीता बाई डोकं असतेच, पण बाईनं डोकं आपल्याला पाहिजे. माणसाची काय गलती? लक्षात ठेवा, माणसाची कुठंच गलती नाही. बाई जर घरात हुशार असते ना तर संसाराची सुगती आहे. लक्षात ठेवा, ज्या घरात बाई चांगली आहे ते घरातली कुटुंब, ते घरच चांगलं आहे, त्याचा पिढीच चांगली होती. बाईवर घर आहे, लक्षात ठेवा. समज ना? बाईवर घर. माणूस काय बिचारा दिवस घराच्या बाहेरचा आहे, पण सर्व घर बाईवर आहे. बाई हुशार आहे. तर संगीता हुशार होती, पण ते यात नाही हुशार, पण यात हुशार होती ना. संसार जसा तवा चुल्यावर, आधी हाताला चटकन मग मिळते भाकर, यात हुशार होती. तर मुलं वाढून राहिले, मोठे मोठे झाले. मुलं मोठे मोठे होणार जात ना. तर पहिली मुलगी झाली त्यांना, मुलगीच झाली पहिली, आणि नंतरही मुलगीच झाली, आणि नंतर मग मुलगा झाला. म्हणजे झाले 3 आणि 2 5. तर पहिली मोठी मुलगी झाली. मग आता चालली शाळेतलं दप्तर हे आणि त्या. मुलगी 12वीत गेली. लोटत लाटत कसंही बी ते जाय ना, आपण चाल ते जायला मी समजते की नाही. पप्पा कंपासच नाही, जा. पप्पा पेन्सिलच नाही, जा घेऊ. मग ते बिटी लटत पटत कधी 12 वर्गात गेली. 12 वर्गात गेल्यानंतर त्या म्हणजे 8वीतच होती समजा, त्यावेळी त्या संगीताची टूप पेटली जराशी.
तू समजली ना? की त्या संगीताला वाटलं की आपली आता पोरगी आता 8वीत आहे, हा 8 आणि 7 14, 8 आणि 7 14 वर्ष झाले, 20 वर्ष झाली का 18 वर्ष झाली तिचं का लग्न करावं लागते. मग आता काय करावं? साहेब तर असे भले काही खात पेत नाही, पण पैसा येईन कुठून? मजुराला. हा जेवढं आहे तेवढं ते त्यांना तेवढंच भागीत आहे कारभार. एक बाजार केलाय काम पुरं होता द्यायचं, हप्त्याचा बाजार केलाय की हप्ताभर खातं मस्त बजेट आहे जायचे ते अजून. तर अशा प्रकारे गणित चाललं. मग या संगीताच्या डोक्यात एक विचार आला की माझी मुलगी आता लग्नाला आलेली आहे, जर असंच काम चाललं आपलं मुलीचं लग्न होईल काय? आणि ते नेकीवाली होती, माणूस नेकीवाला पण असावा, जांभूळ लोटणं नसावा. कालच्या प्रवचनासारखं कोणी येईल माझ्या मुलीला लग्नाला मदत करी म्हणून की माझ्या भावाला मागेल म्हणून असा माणूस नसावा. आपल्या कष्टाने माणसाने काम केलं पाहिजे असा. तो अशा प्रकारे टेकी होती, नेक म्हणतात ते, नेकी होती संगीता. कशी होती? नेकी. करेंगे तो हम, किसका मदत नाही म्हणताय. मग त्या संगीतानं काय केलं की ज्या शेतामध्ये एक निंदन करायला गेली, ते निंदन करायला गेली तो वाडा होता ना, तो त्या वाड्यात मधलं बैल जनावर राहतात. म्हणून त्या मालकाला म्हणे, निंदन त्या शेतकऱ्याला म्हणे साहेब भाऊ मला एक यातला एक छोटा गाय गोरा बैल म्हणतात त्याला, बैल गोरा म्हणतात त्याला, जरा एक गोरा दिला तर म्हणे फार चांगली, मी याचं पालन पोषण करीन. हा नाही तरी म्हणे सुकला, म्हणे लुकला होता, त्या लई जनावर होतो त्यात काय तो बनलेला राहील का? तो लुकला होता असा, म्हणजे तो बैल म्हणजे गोरा लहान, तो मरणाला झाला होता असा, त्याच्या कोणी पायच ना, तो मजूर त्या मालकाचा. मग या संगीताला त्याची कदर आली. त्याच्या कदर पाहून हिच्या डोक्यात प्रश्न पडला की जर हा गोरा आपल्या घरी आला, दिला आपल्याला, पैसे मागितले तर पैसे देऊ, थोडेफार कटून देऊ, पण हा गोरा घेऊ. तर मागितलं भाऊला, म्हणे भाऊ माहित आहे ना काय पाहिजे आपल्याला, याच्यावर हे काय कोणाला बोलायला आपल्याला काय पाहिजे, पहिली जीभ, आणि त्याच्यावर काय पाहिजे, हा साखर लकडा पाहिजे ना, बरोबर आहे की नाही? नेहमी हर टाइम निंबू पिऊ ठेवसा, निंबू पिऊ ठेवता तुझा निंबू पिवता ना, त्याचा चेहराही खराब होते ना, पाहिजे ना, असा नाक फुगून चेहरा बदली होते. साखरवाल्या चेहरा कसा असते, फोटो बघा, इकडे बघा तिकडे बघा असा चेहरा असते, बरोबर आहे की साखरवाल्याचा? तर अशी साखर होती संगीताच्या जिभेवर. भाऊ कसंही करा ना, हा किती बघा बरं, तुमचे नौकर चाकर याच्याकडे बघत नाही, हा मरून जाईल, भाऊ मला द्या, तुम्हाला पाहिजे तर काय मी काही त्याचा मोबदला देतो, माझे पैसे काटून घ्या. आता त्याला आली करुणा, कोणाची? संगीताची नाही, त्या बैलाची आली समजा, संगीताची आली, पण बैलाची जास्त आली त्या पोऱ्याची. त्या मालकाला वाटलं की खरंच संगीताच्या घरी काही जनावरं नाहीत, हा जर आपण बैल दिला तर नक्कीच त्याचं पालन पोषण चांगल्या प्रकारे करेल. आणि संगीताला सांगितलं की संगीता सोडतो बैल, घ्या तो गोराने तुझ्या घरी, भाऊ पैसे सांगा, तू घेऊन जा. नाही काहीतरी सांगा, जाय म्हणे तुला दान दिला. म्हटलं साधू काढल्या. त्या संगीतानं दोर बांधला त्या छोट्या पिल्लाला, आणि मस्त हिरवं गवत घेतलं डोक्यावर. काही बाया घेऊन जात ना त्या संगीता तिकडेच पाय. आता हिच्या घरी कसा घेईन? काही बाया घेऊन जातात घास, ते संगीता त्या पाहिजे. हिला कसं काही हे कसं आहे का, हिला घेऊन घरी जाऊन घ्यायचं कामच होतं, गवत घेऊन जायचं कामच होतं ना. मग हिनं काय केलं, बैल घेतला, गोरा घेतला, आणि मस्त भारा घेतला हिरवा कच, आणि घरी नेला, बैल बांधला आणि त्याला गवत टाकलं. मग आता म्हणतात ना, हिडग्याने घेतली गाय, घडी गोठणावर जाऊन पाय, माझा बैल, आणि त्याला हे कर ते कर, त्याला चाफल, रोज सकाळ संध्याकाळ. तो नामदेव उठला, त्याच्या पाठून हात फिरव, त्याच्या पोटावरून हात फिरव, त्याचं असं कर, त्याचं खुरं पाय, काय पाय. आता त्या मालकाच्या घरी त्याचं कोणीच पाय ना, आणि खायला चांगला माल. तर कोणाच्या शेतात गेले की ते खाली ह्याच येत ना, ते आणतच आहे. करता बैल चालला वाढत, चालला खूप एवढा होता तर, हा एवढा चालला. करता मोठा बैल वाढला, आणि इकडे बैल वाढून आणा, इकडे बैल वाढत आहे, आणि इकडे वर्ष वाढत आहे. समजलं ना? वर्ष वाढत आहे ना, वर्ष चाललं का? इकडे वर्ष वाढून राहिले आणि तिकडे बैल वाढून राहिला. करता मग झाले इकडे 18 वर्ष, हा, आणि 18 वर्ष इकडे झाले. तर तो बैल केवढा झाला माहिती आहे काय? बैल झाला त्यानं एक पट जिंकला.
पट असते आपल्या गावात बैलाचा पट, शर्यत, ते जिंकली त्यानं, 1 नंबरवर आला तो. एवढा त्याला पलवान बैल झाला, पांढरा पटक बैल, धिप्पाळ बैल झाला ना. आणि त्यानं जीत पल्ला म्हणजे त्यानं पट जिंकला, शर्यत जिंकली त्यानं. एवढा बैल सुंदर. आणि तो कोणाच्या म्हणजे असं कोणाच्या अंगावर धावून जायचं नाही, कारण की तो रोज सकाळ संध्या त्याला हातच रागे ना. म्हणजे मारका नव्हता तो. लहान मुलगा जरी त्याच्या पायाजवळ गेला तर तो पाय फटकायचा नाही, झटक्याचा नाही, एवढा तो आदरणीय बैल होता. मग आता म्हणतात ना, ज्याच्या घरी गाडी घोडं त्याच्या घरी तो कोणी जाईनच. असंच गावातल्या नात्यानं मुलगीचं नजर पडली, गावच्या माणसाची मुलीवर नजर पडली. काय का बेटा इकडे गावचं काही CCTV असतात ना गावात, त्यांना तेच काम असतात. कोण कुठे चालली, कोण कोणाची आहे, कोण कोणाची CCTV म्हणतात काय. तर त्या म्हाताऱ्याला काय ते CCTV होती. आता ही पोरगी तरुण झाली ना, एवढी होती त्यावरती पाहिली. आता ही शाळेत जाऊन म्हातारा, त्याचा बसायचा टाईम कोणता, चौकात पोरीचा याचा शाळेतून कोणता टाईम, अशा प्रकारे करत. मग ही पोरगी आली. आता गावात कोणती पोरगी, गावाची पोरगी म्हटलं ना, गावनी थोडी आहे दप्तर पाठीवर यायचं. या म्हाताऱ्याने पाहिजे त्या पोरगी, त्याच्या मनातच बोलला, क्या त्याच्या मनातच पोरगी येऊन राहिली, क्या मनात म्हणत आहे बरं. पोरगी जवळ आली आणि थांब ग बेटा, कोणाची पोरगी असं म्हणे तू? म्हणे संगीताची. कोणती संगीता? म्हणे नामदेव. नामदेवची पोरगी असं का तू? म्हणे हो. किती भाऊ आहात? चालू काम देत आता. किती भाऊ आहात? म्हणे 3 भाऊ. मोठं कोण आहे? म्हणे मीच. एक बहीण भाऊ घरी आहे म्हणे. मोठं कोण आहे? म्हणे मीच. बाकी 3 भाऊ म्हणे. पप्पा काय करतात? नांगराला जातात म्हणजे कामाला जातात. आई निंदन खुरपण करते. बरं किती वेळा तिने जे काय ते घटना सांगितलं की हा सगळ्या गोष्टी परिपूर्ण झाला. या म्हातारा CCTVने पक्क कंपाऊंड करून ठेवलं. आता यानं ते पोरगी एका डोळ्यात ठेवली. लक्षात ठेवा, असंच ठेवतात. एका डोळ्यात पोरगी त्याच्या बसली ना. मग त्याला आठवण आली की आपल्या नातेवाईकामध्ये या पोरीले जुळणारा एक पोरगा आहे. फिरून रिंग, हॅलो कुठं आहात? आखरा जाऊ म्हणे. केळीला पाणी देऊन टाकलं. केळी पाणी देऊन टाकलं म्हणे केळीला. जमीनदार पोरगी संगीताची, जशी संगीता तुम्ही नाही पाहिजे, जशी संगीता अशी पोरगी. नाक डोळी शान रंग अशा पोरगी पाहिजे. तर पोरगी अशा प्रकारे पोरगी होती. तर मग ठीक आहे. तर सांगितलं त्याला, पप्पाला दे म्हणे फोन. तर उदाहरण घेऊ बरं आपण, नाही तर म्हणजे पहिले फोन कसा आला असेल उदाहरण दे म्हणे पप्पाला फोन. दिला पप्पाला फोन पोरानं. म्हणे भाऊ असं करतो, उद्या ये म्हणे माझ्या गावात. म्हणजे काय? काही नाही म्हणे, फक्त तू येतं बरं. काय झालं सांगा आता घर म्हणे. म्हणा बंधूची गोडीच आहे म्हणे पोरगी. बंदूकची गोडीच आहे म्हणे पोरगी. एवढी सुंदर पोरगी आहे. आता पोरगाही त्या वयात झाला होता ना, त्याला फिकर बोलली ती पोराची. या संगीताला काही फिकर होती अजून. या संगीताला माहितीही नाही पोरगी कोणी पाहिजे आपली की नाही पाहिजे. शाळेतली पोरगी चौकात पाहिली म्हाताऱ्यानं. आणि त्या पोरीने घरी जाऊन का सांगितलं काही तिला गरज आहे काय? तिथे कल्पनाच नाही ना. आता विचारलं आबाजी होते त्यांनी विचारलं. त्या पोरीला काही घेणं नाही. आणि त्या म्हाताऱ्याने त्याचा मतलब साधून ठेवला. आणि त्यानं फोन केला, ये म्हणे उद्या. कशाला? म्हणजे पोरगी आहे. तुम्ही बघितली का? डोळे बंद. पोरगी बघायला आपण डोळे खुल्ले ठेवले नाही. तो म्हातारा डायरेक्ट डोळे बंद कर, पोरगी पाहायला आहे. जमीन का पोरगी पाहायला डोळे बंद ठेवून जमीन काय म्हणजे मन आहे अशी. डोळे बंद करून पोरगी घेऊन जा. अशा प्रकारे आले 3 चौघ. गाड्या घोड्या टाऊन आले डायरेक्ट म्हाताऱ्याच्या घरी. बिगड दुधाचा आणला अर्धा बिगड दुधाचा. गाव आहे ते खेडेपाड. बिगड दुधाचा पेले चाला म्हणे संगीताच्या घरी. आता संगीता नेमकीच कामावून आली. नामदेवराव कामावून आले. पांढरे पटक हात पाय पण तसेच पांढरे पटक. आता मातीत काम करणारे काय शॉक घालून जातात काय रे? पांढरे पटक पाय दुखायचे बी आले, हात पाय हे गेले तिथं. जय भीम साहेब, जय भीम, जय भीम. आता तो गावचा माणूस होता, त्यांनी ओळखले. 3 माणसं काल ओळखते. या बसा. आता काय कोणाला काय माहित नाही बरं. फक्त यायलाच माहिती आहे आपण पोरगी पाहायला चाललो. पोरीलाही माहित नाही काय घेणं नाही. पोरगी आपली तेवढ्यातल्या तेवढ्याच फिरून राहिली. आपल्या इकडे सुद्धा बरं माहीत पडेल सुद्धा पोरगी 1.5 घंटा निघत नाही.
इकडे दीड घंटा 2 घंटे निघत नाही पोरगी आपण. पण त्या पोरीला माहीतच नाही ना. माहिती पडून काय करी, पिठाचा डबा आहे बरे, ते जमत नाही ना असं टाइम नाही पाहिजे, ते जमत थोडी टाइम नाही जेवढा. अशा प्रकारे तर ते पोरगी आपलं काम करून राहते, झाड झूड. या चौघायच्या नजर तिकडे ते बेटी तिचं काम, तिला काय घेतलं ना, तिनं काम चालू केलं आणि यायच्या पक्की तिथंच बसले काम करता. उत्तमराव तुम्ही एक नंबर संबंध आणला त्या माणसाने. मग हे पाहुणे मग आले ना, आमचं हातपाय घेऊन धुतले, अर्धे धुतले अर्धे राहिले, एवढे पांढरे होते जे काढले बाकीचे राहिले आले जे बी टाकलं. बरोबर आहे, गावचं कामच तसं आहे. तुम्हाला वाटतं आंघोळ करा का? गावचं कामच तसं आहे. शेतातून आला ना तू, आले चटाय आपले टाकलं पिछाना, बसले जय भीम साहेब, जय भीम बसले तिकडून प्युअर बिगड दुधाचा चहा आले, दुधाचा बिगड दुधाचा जरा चहा आले, चहा पेढी दिले. मग आता बसले, आता संगीत आपल्या कामात गुंतली ना, काही ना काही करायला. आले पाहुणे भाऊ आले. नामदेवराव म्हणतात, कसं काय नाही केलं आमच्या घरी, कसं काय नाही केलं काका. मी त्या गावाला म्हणतो ना, काका कसे काय डायरेक्ट पाहुणे घेऊन आले, कसं काय म्हणजे काय विचार. ते नामदेवच्या मनात नव्हतं, काहून पोरगी चालू आहे ना दप्तर घेऊन, पोरगीचा पहिले दप्तर घेऊन चालू आहे, तर लोक आई बाबा आला असे असतात. ज्या वक्ती पोरगी घरी बसली की त्या वक्ती डोळे बोलतात. बरोबर आहे ना, समजले की नाही. पोरगी शाळेत चालू आहे, आई बाबाला काय घेऊन चालते. ज्या वक्ती पोरगी घरी बसली तर मग म्हणतात नाही आता काहीतरी बंदीला बघावं लागते. अशा प्रकारे मग सांगितलं त्याईनं, त्या गावच्या माणसाने ज्याने तो पाहुणे आणले त्याने सांगितलं की बा असं आहे, माझा माणूस माझाच नातेवाईक आहे, 3-4 एकर शेती आहे, पाण्याखालची आहे, पोरगा असा आहे, सरस तसाच आहे, सऱ्या गेले झालं. पोरगाई सोबत होता आणि मग हा नामदेव गेला घरात. पोरीला नामदेव घरात गेला, सांगितलं संगीताला का संगीताचं काम चालू होतं. आपल्या इकडे असं करतात, तिकडे असं होतं. इकडे आपलं माहिती आहे ना, असं आपटतात रेल्वेवाल्यासारखं, तिकडे असं रेल्वेवाल्यासारखं नाही आपटत, तिकडे असं टाकतात. बरं झालं इकडे तर धमधम रेल्वेवाले धमधम तुम्ही झोपू नका, आम्ही झोपत नाही. तर तिकडे तसं नाही, इकडे कसं आहे, बरं झालं आणि लय वेळ काढता का, जा तिकडे मग अशा. तर ठीक आहे, मग संगीता जो गेला नामदेवराव याला गमन राहिलं काय, हवा करा पंखा हवा करायची. तर गेला नामदेवराव गेल्यानंतर मग तो काय लांब उभा राहायचे का अशा गोष्टीला मानू. एकदम काम चालू असताना गेला, हो ऐकलं का म्हणे, अरे काय झालं, आता खुशी होती त्याची. असं झालं म्हणे, हो का काय बोलता म्हणे, कोण आणला, उत्तमराव. हो का पाहिला का म्हणा, हो कसं आहे, बस बंधूची गोडीच आहे म्हणजे एकदम दोघं भाऊ सारखे दिसतात. असं काय तिचं काम चालू मुली पाहायचे. आता ते काय इटे दिवाल होते का तिकडे त्या घराला, इटाचे दिवाल नव्हते अशा पडद्याकडे असे ते दिसे जरा सारू जुना दिसे चमके बाहेर, तिलाही बरं वाटतं. मग जेवण खाऊन झालं म्हणजे तिने आपलं काम झालं आणि आले बाहेर, बसली सर बाजूला आणि याच्या चर्चा चालू झाल्या. तर नामदेवरावला ते लोक म्हणतात की नामदेवा हा मुलगा आणि हे मुलगी आमच्या पसंत आहे, तुमच्या मुलगा पसंत आहे काय. आता मुलगा तर दोघांचे पसंत आहे, पण नामदेवरावला अशी फिकर पडली की आपल्याजवळ तो काहीच नाही. याच्या अगोदर एक घटना घडली, लक्षात ठेवा, याच्या अगोदर एक अशी घटना घडली म्हणजे बघा तुम्हाला माहीत पडली. तर पाहुणे आल्यानंतर नामदेव आणि संगीता आली कामावरून. आता याच्या घरात साखरच नाही, समजलं ना. पाहुणे आले की आपल्या पीठ मागतात का कोणी जास्त, काय मागतात पहिले साखर. याच्या घरात साखरच नाही नामदेवच्या, कशी राहील साखर, पुरा पंचायत आहे, साखर कशी राहील. तर नामदेव म्हणे पाहुणे आले चहा बनव, तिने हा खोलला तो खोलला, साखर नाही. इकडे थांबले तिकडे थांबले. बुधवार बाजार तर उद्याचा, मंगळवारची गोष्ट आहे. बुधवार बाजार उद्याचा, पैसा बुधवारी भेटत असते बाजार दिवशी, मंगळवार काहीच नाही. मंगळवार उद्या, आज मंगळवारी सर सामसूम होते का, बुधवारी मग चालू होते हप्ताभर. बुधवार बाजार उद्याचा, पैसा नाही जो, उद्या पगार पण भेटते 8-9 लोकांचा,
शेतकऱ्याचा. म्हणे साखर नाही. ठीक आहे थांबा म्हणे. संगीता दुसऱ्या रूम दुसऱ्या दरवाजातून गेली आणि कोणाकडे गेली, मैनाबाईकडे. म्हणजे मैनाबाई एक वाटीभर एक गिलासभर साखर दे म्हणे. असं गिलासभर साखर 5-6 कप झाले पाहिजे. काय ग म्हणे, तू दे तर कर म्हणे. म्हणे काय झालं सांग ना. तुला सांगूच काय, सांग म्हणे. म्हणजे पोरीले पाहुणे पाहायला आले, माझ्याकडे साखरच नाही. त्याने सांगितलं असतं आणून देते ना माणूस, सांगितलं असतं आणून देते की नाही. खेड्याची गोष्ट अशी जरा लक्षात ठेवा. आपलं काही नाही पण ते खेड्याची गोष्टीच आहे. कधी कधी पैसा आहे सुद्धा काम येत नाही तिथं. तुम्ही म्हणा ना हे पैसे घ्या 100 रुपये दुधाला, नाही भेटत. तुमचा पैसाही काम येत नाही तिथं कधी कधी. इथं तर आता म्हटलं ना श्रीखंड पाहिजे, 2 मिनिटं श्रीखंड पुसत जातो, आहे की नाही. तर अशा प्रकारे संगीतानं त्या बाईला सांगलं, मैनाबाई मला 1 गिलासभर साखर दे, नंतर तुला आणून देतो. आणि माझ्या घरी पाहुणे आल्या, पोरीला बाहेर. आता मैनाबाईनं फटकन डबा खोलला आणि गिलास भरला आणि घेऊन जाय पहिली घेऊन जा. आता ते घेऊन गेल्यानंतर मग पाहिजे जेवणाची सोय. आता जेवणाला डबा नाही, जेवणाला पीठ नाही, डबल पिठाला गेली. मग बाई काहीतरी कर, एवढं भरून पीठ तर देस. आता ते थोडी ते पाहिजे आता कोणाची बाईक होती नंतर सांगितली. ते बाई कोणाची पत्नी होती लक्षात ठेवा. तर त्या बाईने ते पिठही दिलं, त्याला ते पिठही दिलं त्या बाईनं. आणि हिनं आणलं, मग डबा केलं, सगळ्या गोष्टी बरोबर झाल्या. ओके झालं. नामदेव उठला म्हणे ठीक आहे म्हणे, पोरगा आम्ही पाहिला, पुढच्या वर्षी बघू म्हणे. भाऊ आता पुढच्या वर्षी बघू म्हटलं जमते का. तर पाहुणे म्हणते, मुलं आले पाहुणे म्हणत नाही, संबंध तर आताच झाला. जर तुम्हाला पोरगा पोरी पसंत आहे तर आताच संबंध करा, 2 महिन्यात गोलमोल करून टाका. आता 2 महिन्यात गोलमोल करून टाका. ते होते केळीवाले, समजले केळी, आणि हे होते हप्त्यावाले. मग यानं विचार केला आपला जो पैसा नाही. मग संगीता जो गेला नामदेव घरात. तुम्हाला माहित आहे, ऐकलं काय म्हणे. हो ऐकलं म्हणे. सांगा म्हणे काय करू आता, तुझ्या भावाला पैसे मागशील का काही. आता संगीता म्हणून म्हणते बाई टेकी पाहिजे. टेकी समजलं ना, जिद्दी समजलं ना. संगीता म्हणे चल माझ्या भाऊन घेऊ काय पाहिजे नाही म्हणे, कोणाला पैसे मागत नाही. आहे पैसे आपल्या जो आहेत म्हणे. पोरीच्या लग्नाला म्हणे आपल्या जो पैसे आहे, इथं दूध नाही, साखर नाही, कारण पीठही नाही. जा म्हणे करा पक्का संबंध. नामदेव म्हणे मी माणूस आहोत, 4 माणसात बसा लागते, खाली पाहायचा टाइम नाही आला पाहिजे. आपल्या जो कुठले पैसे आहेत, बोलू नका, जा. आणि सांगितलं मला 4 माणसात बसा लागते, सांग म्हणे पैसे आपले कुठून आहे. म्हणे तुम्हाला माहित आहे ना आपला गोरा आहे म्हणे बापू, त्याचं नाव ठेवतो बापू करा. हा गोरा आहे म्हणे, हा गोरा आपण इकून टाकू, पोरीच्याच लग्नासाठी घेतला म्हणे. असंच आहे गावाकडे बैलजुळ्या. तर नामदेव वाटलं क्या बात आहे, बरोबर आहे. आला आणि ठीक आहे म्हणे बुवा, झाला पक्का झालं. आणि चहा पाणी घेतलं, युव केलं. आणि मग सांगा म्हणे तारीख. तर नामदेवने संगीतानं घरातच विचार केला की शुक्रवारचा बाजार आहे. आता तर मंगळवार आहे, आजचा कोणवार आहे, मंगळवार. शुक्रवारचा बाजार आहे, बुधवार गुरुवार शुक्रवार बैल बाजार आहे शुक्रवारचा. या 3 दिवसानं बैल बाजारात विकून टाकू. समजा त्या हप्ते नाही गेला तर पुढच्या हप्ते विकू, समजा त्या हप्ते नाही गेला तर पुढच्या हप्ते विकू. म्हणजे 5 हप्त्यात तर बैल जाईन की ना आपला, विकला जाईन की नाही. असा त्यांनी गणित ठेवलं. आणि 6व्या हप्त्याचा कपड्याचा हिसाब त्यांनी, म्हणजे कपड्याचा तारीख सांगून ठेवली की 6व्या हप्त्यानं आपण त्या दिवशी कपडा घेऊ. त्यांना माहित होतं की आपला आज ना बैल जाईल, 5 रुपये देईल. अशा प्रकारे बैल विकायचा आहे. आता मग झालं, ते पाहुणे गेले, खुश झाले, सर्व काय गेले, खुश झाले. आता पाहुणे तिथून गेले डायरेक्ट मैनाबाई च्या घरी. कहो काय झालं म्हणे, पीठ आणलं, जेवण काय झालं नाही म्हणे, झालं पक्क. काय रूपाने बाई पक्क तर तू केलं, पण तुझ्या घरी लग्न म्हणजे काय साधी गोष्ट आहे का. लग्न करणे साधी गोष्ट आहे का. तुझ्या घरी तर म्हणे पीठ आताच नव्हतं, साखर नव्हती, लग्न कसं करतं. ते संगीता म्हणे त्या मैनाबाईला तुला काय समजते म्हणे, आमचा बैल आहे ना म्हणे गोरा बाबू, त्याला विकून टाकू. जसा बाबू विकून टाकू तसं त्या बाईच्या मनात पोटात एवढा निघाला. इकडे फिरे तिकडे फिरे, समजलं ना. असं इकडे तिकडे समजलं ना, इकडे फिरे काही तिकडे फिरे, असा बैलच बसलं त्या बाईच्या, समजलं ना. आता इकडे फिरे तिकडे फिरे आणि गेली घरी. आणि आले ते साहेब मैनाबाईचे.
महिनाबाईचे साहेब काय काम करत, याचं काही काढ, याचं काही शेतातलं काढून, त्याचं काही, त्यांची ड्युटी त्याच होती. दिवसभर झोपायचं, मस्त खाया पियाचं, संध्याकाळ झाली रे गोणी पोयता पोयता घेतलं की शेतात, कोणाचे सर्व त्यांचंच राज्य. तर त्यांची पोरगी हिच्यापेक्षा मोठी होती, त्यांची मुलगी या मुलीपेक्षा मोठी होती, त्याचा संबंधच लागे ना. अशा लोकांचा संबंध लागेल काय, बाप येऊ पोरगा येऊ, त्याचा संबंध, तिचा जो पैसा होता पण संबंधच लागे ना. तर मग हिनं सांगितलं महिनाबाईनं, आणि ऐकलं काय, समजलं ना कोणाला सांगते, ऐकलं काय. महिनाबाई आता दुसरी पिड्डेर आहे. म्हणजे काय झालं म्हणे, बघा ना तुम्ही इकडे फिरत ना तिकडे फिरत ना, एकाच टाईमने पाहुणे आले म्हणे, झालंही फक्त संगीताच्या पोरीचं काय बोलतो म्हणजे. आपण तर फिरू थकलो. आता तुम्ही फिरू थकलं म्हणे, तुम्ही काय कसं काय तुमचं होऊन नाही राहिलं म्हणे, त्या पोरीचं आलंही म्हणे झालंय. आता हा फिरे, लोकांनी विचारलं, लोक सांगत हे तर खरं बाबा, त्या पोरीला तर कर, त्या बाप चोर आहे बरं, बाप चोर आहे म्हणतो, कोणी करी काय, त्या पोरीला कोणी करीन काय, अशा प्रकारे. तर मग त्या चोराले महिनाबाईच्या पतीला असं वाटलं की याच्या पोरीच्या लग्नाच्या अगोदर आपल्या पोरीचं लग्न करावं. आणि नंतर काय झालं, आता लग्न कसं करावं. मग काय केलं, आता हा आज आहे मंगळवार, उद्या आहे बुधवार, परवा आहे गुरुवार, शुक्रवारी पहाटे 5 वाजता बैल शेतात म्हणजे घरून मार्केटला न्यावं लागते, बैल बाजारात, बरोबर ना, शुक्रवारी. मग या चोरानं काय केलं, अजून 2 चोर तयार केले, 2 चोर अजून गावातले बोलावले इकडे. काय म्हणजे काय, बघ म्हणे नामदेवचा बैल हा 1 नंबर आहे, नामदेवचा बैल आहे 1 नंबर आहे, कमीत कमी 2 लाखाचा बैल आहे, 50-50 करून घेऊ, विकून टाकू. तर ते चोर म्हणून कसं काय विकू, तुम्हाला काय करायला लागते, चोर म्हणून विचार असतात बरं, बिघड दाखल्याचा विकू, बिघड दाखल्याचा विकून टाकू, तुम्ही काय करा. मग आता काय करा, आता नामदेवच्या पोरीचा संबंध असा लागला आणि हा चोर महिनाबाईचा माणूस यानं काय केलं, आता हे नामदेवने काय केलं, रोज सकाळ संध्याकाळ उठून 5 मिनिटं, तर रोज सकाळी उठायचा, बैलाला असं करायचं, सगळं तो बैल चिकना करून टाकला, हात फिरू त्याचे हात झाले मला फिरू, उठला की फिर फार असं कर तसं कर, त्याला कुटा टाक काय काय खायला ते, हा बैल झाला. आणि याने विचार केला की आता शुक्रवारी सकाळी पहाटे बैल काढू, आणि 4 किलोमीटर गाव आहे, 10 किलोमीटर 5 किलोमीटर बैल चालत नाही होते, ते विकून टाकू. त्याच्या अगोदर या चोराईने 3 वाजता तो बैल कुठ्याचा उठून नेला, कुठं असते ना बैलाचा, याला बांधत असते, या कुठ्यासही त्या चोराईने बैल उचलला, नेला आणि बेभाव विकला. जो 3 लाखाचा बैल डायरेक्ट सरळ सांगितलं 2 लाख. कोण ना त्या बैलाला घे बाबा, 2 लाखाला घेतला आणि लिहून घेतलं, कोण्या गावच्या त्या गावच्या, यानं आपलं नाव लिहिलं, त्यानं त्याचं नाव लिहिलं, आणि कोण्या गावाला देते म्हणजे माहीत पडलं याला, या गावाला बैल द्या. आणि झाले पैसे घेतले, घरी चालले आहे, काळ्या पिशव्या, अमुक पिशव्या, डमुक पिशव्या, समजलं ना. बाजार एवढा बाजार 3 जण घेऊन येते डोक्षावर आले, मग चाललं काम द्यायचं, रस्त्यानं काम चालू. तो तिकडे रस्ता कमी पडे त्यांना, असे 3 जण आले, पहिल्या घेऊन लटत आले, आणि झालं. हा उठला नामदेव उठला तर बैलच नाही, खुट्यासहित बैल नेलं ना. हा झोपेतून उठला, यानं काय केलं की आता आपण एक बैलाला कुठं टाकू, धान्य देऊ, आणि नंतर सकाळी अर्ध्या घंट्यानं आपलं अंगतोंड देऊन बैल निघून जाऊ घेऊन. तर हा उठला, अंगतोंडीच्या आंघोळ करायच्या अगोदर याला वाटलं काहीतरी बैलातून काहीतरी कुठा टाकू, आणि नंतर मग बैल आंघोळ झाल्यानंतर बैल घेऊन जाऊ. पाहिजे तो बैल नाही तरी तो कुठाही नाही, तो बांधायचा कुठा आहे तोही नाही. आता नामदेव संगीताला आवाज येते, म्हणजे बघ आता बैल नाही, आपला बैल कुठं उपटून गेला, तर बैल कुठं उपटून जाईल का, तो एवढा आदरणीय बैल कसा कुठं उपटून जाईल तो. मग यांनी समजलं काहीतरी कोणीतरी असा हात मारला. मग इकडे जा तिकडे जा, इकडे जा तिकडे जा, 10-12 दिवस ते फिरले, त्या बैलाचा शोध लागला नाही. कोण्याही गुराख्याजवळ जा गावात, तर बाबा आमचा बैल दिसला काय, सफेद रंगाचा बैल होता, असा आहे तसा आहे, वर्णन केलं, बैल दिसला काय. आता त्यांना दिसला तर ते काय सांगते, तो बैल विकला भिवंडीला, समजा इथून बैल भिवंडीला गेला, काय समजे कोण जाईल भिवंडीला एवढाला. करता 10-15 दिवस झाले, 10-15 दिवस झाले. मग वैतागले, संगीता एक बाजून जायची पाहायला, नामदेव एक बाजून जायचं पाहायचा, घरातलं काम पण. हा तिकडून आले तो दोघंही गरम होत, हा गरम होते दोघंही. मग करता एक दिवस असा आला त्यांच्यावर, 15-16 दिवस झाले आता त्या गोष्टीले. नामदेव आला थकून, उपाशी तापाशी सकाळपासून फिरला, 3 वाजता 3-4 वाजता नामदेव आला, आणि लंबासाठ बिगर बिछानाचा झोपला, असा झोपला, बिछाना टाकलेले चटाईने पटाईने, तसा झोपला लंबा पाय.
संगीतानं पाहिलं, संगीताने चहा बनवला. तर काय म्हणे, चहा बनवला आणि घ्या म्हणे चहा. मी घेत नाही. आता कसा घेईल तो? त्या बैलावर केलं का वाईट, मी चहा घेत नाही तू माझ्या बाजूला होतो. मग संगीता राग. संगीता म्हणे की तुम्ही 15 दिवस झाले फिरून राहिले, तुम्हाला काही डोकं आहे की नाही? तुम्हाला काही डोकं आहे की नाही? आपला बैल म्हणे फुटासही चोरून, आपला बैल पडून नाही गेला, आपला बैल म्हणे कोणीतरी चोरी करून नेला म्हणे. काहीतरी दिमाग लावा, तुम्ही माणसं आहात. जर तुमचा दिमाग चालत नसेल म्हणे तर हे बांगड्या घ्या म्हणे आणि तुमच्या हातात घाला. काय म्हणे, हे बांगड्या घ्या तुमच्या हातात घाला. जशा बांगड्या तुमच्या हातात घाला म्हटलं, त्याच्याजवळ काठी होती. झोपला त्याची काठी सोबत, काठी सोबत त्या काठी सोबत अशी लंबेसाठ काठी होती. आणि संगीता म्हणे, संगीता अशीच करून राहिली. जर तुमचं पण चांगला काठी लंबेसाठ पडली, जर तुमचं डोकं नसेल चालेल तर म्हणे ह्या बांगड्या घ्या भरा. जसा बांगड्या भरा म्हटल्या म्हणजे काठीत उचलून उभा राहिला. थांब म्हणे, आता तुला दाखवतो. काय दाखवता म्हणे तू? थांब म्हणे, मी गावात जाऊन येतो. काय म्हणे, मी गावात जाऊन येतो. घाटला बोट आणि ते काठी घेतली मोठी आणि शर्ट अंगात नाही घातलं, त्या खुटीचे शर्ट घेतलं खांद्यावर टाकलं. म्हणे नाका होती ना, शर्ट घालावं लागते. तरी त्यानं खांद्यावर टाकून गेला सरपंचाच्या दारी. आज सरपंच म्हणजे गावाचा सरपंच, त्याचा दरवाजा बघ. जसा दरवाज्यात गेला, यांना बेल मारली, यांना टिक टिक केलं, लातच मारली त्या दरवाजाला. काळकण लात मारली त्या दरवाजाला, लातच मारली. काळकण दरवाजा आवाज आला, काळकण लात मारली. काय झालं? सरपंचाची बाई आली. नामदेव काय झालं? बोलू नका म्हणे. काय झालं म्हणजे काय? अरे कोणाला अरे म्हणणारा माणूस नाही, कोणाशी झगडा नाही याने जिंदगी केल्या एवढ्या वर्षाचा. हा काय झालं, याला पिणारा नाही, खाणार नाही, बोलू नका म्हणे. काय झालं? काय अजिबात नाही बोलायचं. साहेब आहेत का घरी? सरपंच घरी आहे का? आज सरपंचाने तिकडेच ऐकलं, कोणा एवढा कल्ला लागला सरपंच झालं. काय झालं नामदेव, काय झालंय? बोलू नका म्हणे. काय झालं म्हणजे आता म्हटलं काय? अरे झालं तर काय सांग ना. तू कोणाशी झगडा केला नाही, तू कोणी झगडा केला का? बोलूच नका म्हणे. सांग बाबा काय झालं. तर म्हणे माझा बैल गेला चोरी, माझा बैल चोरी गेला म्हणे. आणि माझ्या पोरीचं लग्न म्हणे आता नेमकं जवळ आम्ही तारीख ठेवून राहिलो म्हणे. आणि त्या बैलावर माझ्या पोरीचं लग्न होतं म्हणे. माझा बैल चोरी गेला म्हणे. या गावच्या लोकांशी, आपल्या गावातल्या लोकांशी तो बैल कुठे चोरी गेला नाही म्हणे. जर माझा बैल या 3 दिवसात जर घरी आला नाही माझ्या, तर लक्षात ठेवा म्हणे सरपंच, माझं नावही नामदेव म्हणे. या गावामध्ये माझ्या बापानं जसं केलं होतं तसं नाही करून दाखवेन तर नावाचा नामदेव नाही निघा. आता याला विचार पडला सरपंचाला, याच्या बापानं केलं तरी काय या गावात. सरपंच नवीन होता ना, तर याला फिकर पडली आता याच्या बापानं काय केलं. जर याचं काम नाही केलं, 3 दिवसाचा बैल नाही आला, तर याच्या बापानं काय केलं तर हा गावात करी. गेला सरपंच देशमुखाकडे, पहिल्या सरपंचाकडे. नमस्कार भाऊ, नमस्कार नमस्कार. कसं केलं म्हणे, नामदेवचं असं झालं. त्याच्या बापानं काय केलं, रिकार्ड बघा म्हणे. त्याच्या बापाचं रिकार्ड म्हणे काहीच नाही, क्लिअर आहे. नाही नाही म्हणे, मला माहित नसे. पहिला त्या पाटील होता त्याच्याकडे जा म्हणे, पहिल्या सरपंचा. 3रा सरपंच, त्या 3रा सरपंचाला गेला आणि त्याने म्हणे नमस्कार नमस्कार. कसंही नाही केलं म्हणे. असं आहे, गावाचं नुकसान होणार आहे म्हणे. आता गावात, आपल्या गावाचं पूर्ण नुकसान होणार आहे म्हणे. म्हणजे कसं म्हणे, नामदेव असा बोल की जर त्याचा बैल जर नाही आला तर या गावात जसं माझ्या बापानं केलं होतं ना तसं ना करीन म्हणे, नावाचा नामदेवच नाही. बघा म्हणे त्या बापानं काय केलं. त्यानं खोलल्या वया, काय खोललं त्याच्या बापाचं काय. हा म्हणे टॅक्स पावती राईट टाईम भरेला आहे, लाईट बिल राईट टाईमने भरेला आहे, टॅक्स पावती याची राईट टाईमने भरेला आहे, लाईट बिल राईट टाईमने भरेला आहे. मीटिंगमध्ये असते या तसं काहीच नाही. दुसरं पान सर्व केलं आहे म्हणे. आजपर्यंत त्याचं टॅक्स पावती म्हणजे सर्व आदरणीय होता त्याचा बाप. टॅक्स पावती भरेला आहे, लाईट बिल भरेला, सर्व गोष्टी केल्या म्हणे. म्हणे माझा तर माझ्या तर अंडरमध्ये काही त्या बापाने केलंही माहीत नाही, पण जाऊ द्या म्हणे. आता दुसऱ्या कुठपर्यंत जा. आला वापस आल्यानंतर यानं मिटिंग घेतली गावात, भरवली मिटिंग. या नामदेव काय करीन काय नाही, गावातून नुकसान आहे ना. आणि सगळ्यांनी बोलावलं की भाई बघा हो गावालो, आपल्या गावात खूप हानी होणार आहे, आपल्या गावामध्ये खूप हानी होणार नाही. काय आहे मी सांगू शकत नाही, पण जर नामदेवचा बैल नाही आला ना 3 दिवसात तर 5व्या दिवशी आपल्या गावात हानी पोहोचणार आहे. म्हणून ज्यांनी कोणाला बैल न्यायचा नेला असेल त्यांनी आणून द्यावा.
आता तिन्ही चोर तिथंच होते, त्याच गावचे होते ना ते बाजूवालेच. यांनी विचार केला की हा नामदेव असा बोलला, हा काय करीन काय नाही गाव, आपल्याबद्दल आपण पैसे आले, पैसे आले आपण खाऊन पिऊन मोकळे झालो, पैसे आले आपण खाऊन पिऊन मोकळे झालो, काय उरले काय हे बनवलं, हे तर बनवू शकत नाही, हे बनवते, बनवलं की नाही, पैसे आले की ठीक आहे म्हणे. मग आता तिघांनी विचार केला की थांबा रे, तिघांनी विचार केला की बघा असं करा, आपल्याबद्दल गावचं नुकसान करू नका. मग आता काय करा, ते दोघं म्हणत आपण तर पैसे खाल्ले, तो म्हणे मी खाल्ले, तर ते काय म्हणत आपल्याला पैशाचं कामच नाही ना, आपल्याला माहित आहे भिवंडीला बैल दिला, हा आपण त्या भिवंडीला जायचं, जसा नामदेवचा बैल खुट्याचे सोडला तसा ते खुट्याचे सोडून इकडं खुटा बांधायचा. बरोबर आहे, हे आयडिया बरोबर आहे. आणि गेले भिवंडीला सकाळीच, बैल पाहायला, इथं बांधायला तिथं बैल आहे, गावात इकडे तिकडे फिरले, हा आणि संध्याकाळ झाली, रात्री 11 वाजता तो बैल खुट्यासही सोडला आणि नामदेवचा दारी आणून ठोकून टाकला खुटा. 2च दिवसाच्या अगोदर खुटा ठोकला ना, सकाळी उठला, याने तेच होतं ना, हा उठला की त्याला बैल दिसले, तो खुटाच बाय, त्याला बैल दिसला, संगीताला बोलावला, हात फिरवला, आपलाच बैल आहे का, सगळ्या गोष्टी बरोबर. आणि नंतर मग तो सकाळी ते चोर तिघही जण उठले, उठल्यानंतर त्याने काय केलं की ते सरपंचाकडे गेले, बोलू नका सर्वांना भेटते, फक्त बोल 5 मिनिट राहिले, प्रवचन आहे का महत्वाचं आहे, बोलू नका भेटते. तर ते चोर लोक त्या सरपंचाकडे गेले पहिल्या, सांगितलं की महाराज, सरपंच भाऊ साहेब, त्या नामदेवचा बैल आला आहे असं आम्ही ऐकलं, त्या नामदेवचा बैल घरी आला आहे असं आम्ही ऐकलं, चला आपण पाहायचं. मग आले, ते पण खुशी वाटली, पाहायला आले. रस्त्याने चालतात चोर, आणि त्या सरपंचाला म्हणतात की काका, जर आता नामदेवचा बैल आला नसता, यानं काय केलं असतं हे त्याला विचारा आता, म्हणजे आपल्या मनाला समाधान नाही. मग आले बैल पाहायला, हे पाहायला ते पाहायला. मग सरपंचाला काढली गोष्ट की नामदेव, बरं झालं बाबा, तुझ्या पोरीचं लग्न चांगलं कर, कोणी नेऊ आता जाऊ दे, पण तुझा बैल आला, लग्न चांगलं कर. पण नामदेव मला असं एक विचारायचं, विचारा म्हणे आता काही काठी होती विचारा म्हणे, आता काही विचारा म्हणे. जर तू म्हटला होता की माझा बैल 2 दिवसात नाही आला, माझ्या बापानं केलं या गावात तसं, ना करून टाकली तर नावाचा रामदेव नाही, त्या बापानं काय केले सांग, तू काय करत होता. काही नाही म्हणे काका, एक तारा घेतला असतं म्हणजे सारा गावात पीठ मागत नव्हतं, दुसरं काय केलं होतं म्हणे, मी काय केलं असतं, ना तर मला म्हणे शिवी देत आहे, ना तर मला म्हणे मारताय कोणाला, एक तारा घेतला असतं म्हणजे पीठ मागत होतं, दुसरं काय केलं असतं म्हणजे. अशा प्रकारे डोकं चालवलं म्हणून तो बैल आला, म्हणून माणसाने जागृत राहायला पाहिजे.